मित्रांनो 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज ऑनलाईन करू शकता। रेल्वेमध्ये 22,000 पदांची या ठिकाणी गट ड ची भरती आलेली आहे। फक्त 10वी पास आहे मित्रांनो, काही तुम्हाला एक्स्ट्रा कुठला ITR नसू द्या, कुठलं टायपिंग नसू द्या, कुठलाही एक्स्ट्रा कोर्स नसू द्या, फक्त तुमचं 10वी पास असेल बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त आता वय बसतंय का ते बघा आणि या ठिकाणी पात्र कसं व्हायचं, अभ्यास काय आहे, ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो दिलेली आहे। पगार जरी 18,000 त्यांनी जाहिरातीमध्ये लिहिला असला तरी भत्ते वगैरे हे धरून तुमच्या हातामध्ये 30,000च्या आसपास पगार येतो, त्याच्यापेक्षा जास्तच येतो। तुम्ही जर मोठ्या शहरामध्ये नोकरी करत असाल तर जास्त पगार असतो, कारण तिथं भत्ते जास्त असतात मित्रांनो। जरा कमी या ठिकाणी लोकसंख्येच्या शहरामध्ये जर तुम्ही नोकरी करत असाल तर तिथं थोडे भत्ते कमी असतात, परंतु 25,000पेक्षा जास्त तर प्रत्येकाला सॅलरी भेटते आणि मोठ्या शहरामध्ये असाल तर 30,000पेक्षा जास्त सॅलरी तुमच्या हातामध्ये इन हँड येत असते। नोकरीचं ठिकाण बऱ्याच जणांना वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये नसेल, UP बिहारला जावं लागेल का? नाही मित्रांनो, आपण फॉर्म भरताना जर या ठिकाणी वेस्टर्न झोन निवडलं तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्येच नोकरीचं ठिकाण या ठिकाणी आपल्याला भेटत असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं। त्यामुळे त्याचा पण ताण घेऊ नका। आता बऱ्याच जणांना असं पण वाटतं की रेल्वेची भरती म्हटल्यावरती मग परीक्षा जी होते रेल्वेची, तर ती या ठिकाणी इंग्लिशमध्ये असेल का, हिंदीमध्ये असेल का? नाही मित्रांनो, आता रेल्वे मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्या मातृभाषेमध्ये घेत आहे परीक्षा, मराठीमध्ये या ठिकाणी परीक्षा असणार आहे। आणि पेपर 1-2 असतात का? नाही, फक्त एकच पेपर असतो आणि त्यानंतर या ठिकाणी बाकी फिजिकल टेस्ट वगैरे असते। त्यामुळे फक्त एकच पेपर आहे आणि या ठिकाणी तोही मराठीमध्ये असतो, आपल्या मातृभाषेमध्ये असतो। त्यामुळे त्याचा काही ताण घेऊ नका। फक्त आता वय बसत असेल तर या ठिकाणी अर्ज करा। आता लगेच मला कॉल करू नका की सर वय काय आहे, तेही याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। फक्त थोडं कष्ट घ्या, व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। एवढं सगळं मी जीव तोडून सांगतो आहे, एवढी माहिती गोळा करून आलेलो आहे आणि तुम्ही स्किप करता म्हणजे देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, असं करू नका। करिअरचा सवाल आहे, चांगल्या गोष्टी समोर दिसत आहेत तर त्या ऐकण्याची या ठिकाणी थोडासा पेशन्स ठेवा। माहिती तुम्ही खूप गडबडीत आहात, परंतु मित्रांनो याच्यासारखं या ठिकाणी महत्त्वपूर्ण नोटीस, महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अख्ख्या यूट्यूबवरती तुम्हाला सापडणार नाही। त्यामुळे कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि हा जो काही एक पेपर असतो मित्रांनो, याचं पण तुम्ही ताण घेऊ नका। तुम्हाला वाटलं की आता मी अभ्यास कुठून करू, काय करू, कुठून पुस्तकं आणू, त्याचा ताण घ्यायची काहीच गरज नाही, कारण त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सुद्धा रेल्वेमध्ये लागावं यासाठी आपण फक्त 95 रुपयामध्ये तुम्हाला रेल्वेचं सगळं कंटेंट या ठिकाणी मित्रांनो देत आहे। जेणेकरून या ठिकाणी UP बिहारची जसं आपल्या रेल्वे स्टेशनवर लोक दिसतात, कर्मचारी दिसतात, तसे आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसं रेल्वे स्टेशनवरती कोणी TC असेल, कोणी या ठिकाणी पॉइंट्समन असेल, कोणी या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी ग्रुप D असेल, या ठिकाणी ग्रुप C असेल, ओके, स्टेशन मास्टर असेल, असे वेगवेगळ्या पदामध्ये लागावं म्हणून आपण काय केलेलं आहे, फक्त 95 रुपयामध्ये रेल्वे भरतीची ऑफर ठेवलेली आहे। यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत, PDF नोट्स आहेत, सगळं काही तुम्हाला यामध्ये मित्रांनो दिलेलं आहे। याच्या पलीकडे काही करायचं नाही, हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे। कारण आता जी सध्या रेल्वेची भरती चालू आहे, पाठीमागची जाहिरात आता सध्या त्याच्या परीक्षा चालू आहेत, ओके, आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या परीक्षा चालू आहेत मागच्या जाहिरातीच्या, तोपर्यंत ही पुढची जाहिरात तुमच्या समोर या ठिकाणी आलेली आहे। तर हे सगळं काही कंटेंट मित्रांनो मी तुम्हाला टू द पॉईंट दिलेला आहे, केवळ आणि केवळ 95 रुपयामध्ये, जेणेकरून तुम्हाला त्याचा पॅटर्न समजावा, कुठेही न भरकटता या ठिकाणी स्टडी व्हावा, काय पद्धतीने रेल्वे प्रश्न विचारते हे सगळं तुम्हाला या ठिकाणी समजावं। गणित, बुद्धिमत्ता, GK, GS हे सगळं यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे। बघा, जसं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रेल्वेची किंवा कोणतीही जाहिरात येण्या अगोदर त्याच्या अगोदर काय असते, शॉर्ट नोटिफिकेशन येत असते। काय येत असते मित्रांनो, तर त्याची शॉर्ट नोटिफिकेशन अगोदर येत असते, शॉर्ट जाहिरात येत असते आणि त्यानंतर या ठिकाणी त्याची फुल जाहिरात या ठिकाणी येत असते। मग आता त्यांनी काय केलेलं आहे, शॉर्ट जाहिरात या ठिकाणी जाहीर पब्लिश केलेली आहे आणि त्या जाहिरातीचा क्रमांक आहे या ठिकाणी CEN नंबर 925, म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं 2025 ची ही जाहिरात आहे। आता पुढच्या वर्षी 2026 ची अजून एक जाहिरात येईल, ओके, ती तर वेगळी संधी आहे, परंतु ही संधी पण सोडायची नाही, कारण 22,000 या ठिकाणी पद आहेत। तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल, कारण ही या ठिकाणी ब्लर नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्या हाती लागलेली आहे मित्रांनो, आणि हे सगळ्या ठिकाणी आहे, असं नाही की फक्त आपल्याच हाती लागलेले आहे, ओके। सगळ्या तुम्ही यूट्यूबवरती जरी सर्च केलं, कुठेही सर्च केलं तर सगळीकडे हे तुमच्या या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन अवेलेबल झालेले आहे। मग आता इथं जर बघितलं तर कधीपासून सुरू होत आहे मित्रांनो, तर 21 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू होत आहेत। कधी? 21 जानेवारी, ओके, 21 जानेवारी। मी तुम्हाला अगोदरच अपडेट करतो आहे, हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही घाळ पडू नये, आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करावं, थोडा 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 थोडा, कारण आपल्याकडे एकतर वेळ नसतो, ठीक आहे, एकतर आपण जॉब करता आहात किंवा का बरेच या ठिकाणी गृहिणी असतील किंवा बरेच कॉलेज स्टुडंट असतील, ओके, मग तुम्हाला वेळ नसतो, तर आतापासून थेंबे थेंबे तळे साचे, आतापासून थोडं 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 वाचा। हॉल तिकीट आल्यावरती मग या ठिकाणी मी अभ्यास करू म्हणण्याचा आता तो काळ राहिलेला नाही मित्रांनो। स्पर्धा भयंकर आहे, तुम्हाला माहिती आहे। पोलीस भरतीला अर्ज किती आलेले आहेत, 16 लाख अर्ज आलेले आहेत मित्रांनो। पाठीमागच्या वर्षी 17 लाख आले होते, यावेळेस 16 लाख
फॉर्म पोलीस भरतीला आलेले आहेत, यावरून तुम्हाला अंदाज येईल स्पर्धा तगडी आहे. मग त्यासाठी सुरुवात लवकर करणं हे त्यावरती एक रामबाण उपाय आहे मित्रांनो. सुरुवात लवकर करा, मग भले आपण या ठिकाणी कासव गतीने जर गेला तर कासवाचा विजय होतो हे लक्षात ठेवा. सशासारखं हॉल तिकीट आल्यावर धावण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आतापासून अभ्यास करा. लास्ट डेट कधी आहे तर 20 फेब्रुवारी 2026 याची काय मित्रांनो अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे. या ठिकाणी वय किती लागतं मित्रांनो, वय किती लागतं तर इथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं जर आपण बघितलं तर 18 ते ओके किती आहे मित्रांनो तर 18 ते 33 वयोमर्यादा आहे. आता तुम्ही म्हणता सर गेल्या वर्षी तर 36 पर्यंत होतं, तर त्या काळी काय झालं होतं कोरोनामुळं या ठिकाणी वय वाढ तुम्हाला दिलेली होती. कोरोनामुळे जाहिराती आल्या नव्हत्या, त्यामुळे त्या काळात ज्यांची वय वाढली त्यांनी काही या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्यावेळेस वय वाढवून दिलेलं होतं 3-3 वर्षाने. परंतु आता या जाहिरातीमध्ये जर तुम्ही ओपन कॅन्डिडेट असाल, अनरिझर्व्डमध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी काय मित्रांनो 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. कमीत कमी 18 जास्तीत जास्त 33 वर्ष ओके 18 ते 33 वर्ष लक्षात ठेवा. जर तुम्ही या ठिकाणी जर आपण बघितलं अदर म्हणजे ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट असते, म्हणजे तुम्ही 36 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वय बसत नसेल तर काय ताण घेऊ नका. सध्या न्यायालय भरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा पण व्हिडिओ आपण ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर यामध्ये जर वय बसत नसेल तर न्यायालयामध्ये सुद्धा मित्रांनो 7वी पासवरून भरती मोठी आहे. फक्त आता तुमची इच्छाशक्ती पाहिजे आहे की तुम्हाला फॉर्म भरायचा नाही भरायचा तो तुमच्यावरती या ठिकाणी मित्रांनो निर्णय आहे. परंतु या ठिकाणी अशा संधी वारंवार येत नसतात. सध्याच्या संधी आलेल्या आहेत त्याचा लाभ घ्या. न्यायालय भरतीमध्ये सुद्धा 2200 पदांची भरती आलेली मित्रांनो 2300 पदांची काय झालेली आहे या ठिकाणी न्यायालयामध्ये सुद्धा मित्रांनो भरती चांगली आलेली आहे. 7वी पास असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. मग न्यायालयाचा भरा याचा भरा कुठला ना कुठला या ठिकाणी वय आहे तोपर्यंत फॉर्म भरा. एकदा का तुमचं वय गेलं परत म्हणू शकत नाही की यार माझं 34 झालं मी नाही भरू शकत, माझं या ठिकाणी 37 झालं ओबीसी असून मी नाही भरू शकत, एससी एसटी माझं या ठिकाणी 40 झालं मी नाही भरू शकत असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो. कारण ही सगळ्यांना नियम सारखा असतो ठीक आहे. त्यामुळे वय आहे शैक्षणिक पात्रता बसते आहे तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बाकी या ठिकाणी तुमच्यावरती या ठिकाणी मित्रांनो निर्णय तुमचा स्वतःचा आहे. तर ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो फुल जाहिरात जशी येईल जसं की 21 जानेवारीपासून याचे अर्ज सुरू होणार आहे तसं मी तुम्हाला याची अपडेट देईलच. या पद्धतीने त्याची फुल जाहिरात येत असते. ही 2024 ची जाहिरात आहे ओके. या पद्धतीने काय होत असते याची फुल जाहिरात या ठिकाणी येत असते ओके. हे रेल्वे भरतीची या पद्धतीने फुल जाहिरात येत असते. याची आता सध्या परीक्षा चालू आहेत ओके. ह्या जाहिरातीच्या ऑलरेडी सध्या काय आहेत मित्रांनो परीक्षा चालू आहेत. ही जाहिरात मी का दाखवतोय तुम्ही म्हणाल तर ही जाहिरात मी एवढ्यासाठी दाखवतोय की आपल्याला यामध्ये अभ्यासक्रम काय आहे ते तुम्हाला एकदा मी तुमच्या समोर या ठिकाणी काय करतो शो करतो आणि मग या ठिकाणी मग काय करूया आपण आपला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या पद्धतीने यामध्ये तुम्हाला जनरल सायन्स असतं ठीक आहे. जनरल सायन्स असतं त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मॅथमॅटिक्स असतं, रिझनिंग असतं आणि या ठिकाणी जनरल अवेअरनेस असतं. मग यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विचारलं जातं, यामध्ये मॅथ्स विचारलं जातं, यामध्ये रिझनिंग विचारलं जातं आणि यामध्ये सगळंच इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र आणि करंट अफेअर हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं. असं 100 प्रश्नाची पेपर असतो मित्रांनो आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असते 1/3 एवढी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. ही परीक्षा पास झाल्यावरती तुम्हाला एक छोटीशी काय फिजिकल टेस्ट छोटीशीच म्हणता येईल आपल्या दृष्टीने मित्रांनो ओके. कारण बघा पुरुष जर असाल तर तुम्हाला काय करायचं असतं फक्त 35 किलोग्रॅम वजन तुमच्या काय करायचं या ठिकाणी घ्यायचं असतं. 35 किलोग्रॅम वजनचं ते पोतं देतात आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं 100 मीटर चालायचं असतं 2 मिनिटामध्ये. 100 मीटर काय करायचं आहे अंतर पार करायचं असतं 2 मिनिटामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे ओके. कुठेही मध्ये ठेवायचं नाही. आणि तुम्ही जर महिला असेल तर तुम्हाला 20 किलोचं वजन दिलं जातं उचलतंय का नाही फिट आहे का नाही हे बघण्यासाठी आणि 100 मीटर तुम्हाला काय करायचं असं अंतर पार करायचं असतं 2 मिनिटामध्ये हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सोबतच तुम्हाला 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर या ठिकाणी काय करायचं असतं मित्रांनो 15 सेकंदामध्ये या ठिकाणी 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये जायचं असतं ओके. किती 1 किलोमीटर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये पुरुषांसाठी या ठिकाणी काय करायचं असतं रनिंग करायची असते. आणि महिलांसाठी जर आपण बघितलं तर 1000 मीटर म्हणजे फक्त 1 किलोमीटर अंतर 5 मिनिटामध्ये मित्रांनो 5 मिनिटामध्ये 1 किलोमीटर तुम्ही जाऊ शकत नाही का विचार करा ओके. त्यामुळे याचं काही विशेष असा हे करायचं नाही ताण घ्यायचे नाही. तर हे आहे म्हणजे अगोदर 100 प्रश्नाची तुमची हे लेखी परीक्षा ऑनलाईन परीक्षा होणार. ऑनलाईन झाल्यानंतर काय होणार तुमची ही फिजिकल टेस्ट होणार आणि त्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आणि मग तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. तर व्यवस्थित आहे चांगली या ठिकाणी जाहिरात आहे. 22,000 म्हटल्यापेक्षा या ठिकाणी जागा वाढतच असतात पाठीमागचा जर आपण या ठिकाणी इतिहास बघितला तर
मला वाटतं टॉप मला सगळं इम्पॉर्टंट पाहिजे आहे अभ्यास करण्यासाठी, तर आपलं फक्त ₹95 मित्रांनो रेल्वेचे ऑफर एवढ्यासाठी दिलेले आहे. आणि तुम्हाला सर मग मी बाकीचे तुमचे कोर्स घेतलेले आहेत, न्यायालय भरतीचे घेतले, तलाठी भरतीचे घेतले, ओके, त्याचा आणि याचा सेम आहे का? तुम्हाला बिलकुल पण यामध्ये सेम काही दिसणार नाही, कारण हे पूर्ण टार्गेट केलेलं आहे रेल्वे भरतीवरती. ओके, 1993 ते 2025 या वर्षामध्ये जे या ठिकाणी टॉप प्रश्न आहेत, तर ते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. मग याचे व्हिडिओ लेक्चर पण आहेत, MCQज पण PDF स्वरूपामध्ये आहेत. ओके, हे सगळे विषय गणित, बुद्धिमत्ता, GK, GS. तर कसं घ्यायचं आहे, तर फक्त या ठिकाणी मित्रांनो ₹95 काय करायचं, 72 48 93 0176 72 48 93 0176 या नंबरला काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. काही जरी शंका वाटल्या तर बिंदास स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलगांपर्यंत मित्र, मैत्रीण, नातेवाईक, भाऊ, बहीण यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचे मित्रांनो अपडेट भेटेल, तेही या ठिकाणी काय तयारीला सुरुवात करतील. आणि तुम्हाला जर आवडलाच आहे व्हिडिओ तर एक लाईक जाता जाता मनापासून आनंदाने या ठिकाणी करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच, परंतु समोरचं बेल आयकॉन सुद्धा दाबायचं, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम भेटत राहतील. धन्यवाद.